नमस्कार, पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आरबीआयनं 0.5% जी रेटमध्ये कपात केली आहे त्याच्यामुळे प्रामुख्यानं होम लोन्स ज्यांची आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आणि त्याच अनुषंगानं काय काय नेमके फायदे होत आहेत, ज्यांनी होम लोन्स घेतले त्यांना याचा कशा प्रकारे फायदा होणार आहे. आणि काही जण जर का असा विचार करत असतील की कपात होते, आणखीन काही बँका व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे, तर आपण होम लोन ट्रान्सफर करू शकतो का, कुठे ट्रान्सफर करू शकतो, कशा पद्धतीने ते ट्रान्सफर करायचं, त्याचे पर्याय आणि मार्ग काय, या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आहेत आपल्याबरोबर निखिल नाईक. निखिल सर, स्वागत आहे. धन्यवाद. सर, 0.5% जी रिझर्व्ह बँकेनं कपात केली त्याच्यानंतर जे काही होम लोन घेतलेल्यांना एक रिलॅक्सेशन काहीसं मिळालंय, तर आपण एकीकडे ग्राफिक्सच्याही माध्यमातून समजून घेऊयात की कशा प्रकारचं रिलॅक्सेशन मिळालंय. पण तुम्ही काय सांगाल की किती महत्वाची गोष्ट आहे ही प्रामुख्यानं होम लोन घेतलेल्यांच्या? मिलिंदजी, नक्कीच फार महत्वाची गोष्ट आहे, कारण गेले 9 महिन्यानंतर ही कपात आपल्याला येताना दिसली आहे आणि त्यामुळे म्हणजे जे व्याजदर सातत्याने वाढत होते आणि मग नंतर ते फ्लॅट राहिले होते, तर आपण गेले 9-8 महिने सगळ्यांना असं वाटत होतं इकॉनॉमी स्लो डाऊन होते तर व्याजदरामध्ये कपात होईल, पण तसं झालं नव्हतं. तर तुमचे होम लोन जे चढ्या दराने बँकांचे जे बहुतांशी लोन्स असतात ते फ्लोटिंग रेटमध्ये असतात, तर त्यांचे सगळ्यांचे लोनचे रेट्स चढ्या दराने तुम्ही आता रिपे करत होता. परिणामी गुंतवणूकदारांचे, ग्राहकांचे जे लोन्स होते ते त्याचा ईएमआय वाढला होता किंवा बऱ्याचशा बँकांनी ईएमआय न वाढवता मागणं टेन्युअर म्हणजे जे टर्म असते, मुदत असते ती वाढवली आणि ती फार डेंजरस असते. कारण जेव्हा तुमचं 20 वर्षाचं लोन सडनली 23 वर्षाचं होतं तर तुम्ही लक्ष पण देत नाही त्यामध्ये, तर याचा अर्थ काय होतो की तीच रक्कम परत फेड करण्यासाठी तुम्ही जास्त पैसे देत होता. बरोबर. हा फार मोठा दिलासा, एक डायरेक्शनल दिलासा की तीच रक्कम परत फेड करण्यासाठी तुम्ही जास्त पैसे देत होता. बरोबर. हा फार मोठा दिलासा, एक डायरेक्शनल दिलासा असं आपल्याला म्हणता येईल, कारण 25% कपात ही फार मोठी नाही आहे गुंतवणूकदारांसाठी सध्या. पण एक जी व्याजदरांची दिशा होती, जी चढत होती आणि नंतर फ्लॅट राहिली होती, ती आता बदलण्याचे संकेत आपल्याला मिळालेत. आणि बरेच जणांची अशी अटकळ होती की ऑक्टोबरमध्येच व्याजदर कपात होईल, पण ते झालं नाही. तरी कालावधीने आल्याने गुंतवणूकदारांना त्याचा फायदा आता नक्कीच घेता येईल. नक्कीच. आपण निखिल सर ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. समजा तुमचं 20 वर्षांच्या करताचं कर्ज आहे, तर कशा पद्धतीने नेमक्या तुमचं 10 लाख रुपये कर्ज आहे तुमचं 20 वर्ष मुदती करता, तर आधी तुम्हाला 10,321 रुपये ईएमआय पडत होता, तर तो आता 10,152 पडेल, म्हणजे 169 रुपयांची प्रति महिना अशा प्रकारची बचत होणार आहे. 20 लाख रुपये जर का तुम्ही 20 वर्षांकरता घेतले असतील तर आधी 20,643 रुपये द्यावे लागत होते, आता 20,305 रुपये द्यावे लागतील. 30 लाखाच्या करता सुद्धा आपण पाहतो 509 रुपयांची बचत होणार आहे. निखिल सर, जर का हे नीट बारकाईनं पाहिलं तर काय सांगाल, तुमची टर्म संपण्याच्या पूर्वी साधारण तुम्हाला 2 ईएमआयचा फायदा होऊ शकतो यामुळे? अगदी नक्की मिलिंदजी, फायदा नक्कीच होऊ शकतो. पण जसं मगाशी मी म्हटलं की हा एक फायदा आहे, किंवा ग्राहकांनी बँकेकडे जाऊन जी मुदत परत वाढली असेल समजा तुमच्या लोनची, जुन्या लोनची, तर ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावा बँकेकडनं. आणि दुसरं असं मला वाटतं की हा फायदा बँका कधी लगेच गुंतवणूकदारांकडे पास ऑन करतील हे बघण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल, कारण लगेच आपल्याला व्याजदरांकडे म्हणजे कमी व्याज, काही बँकांनी व्याजदर कमी देखील केले होते की गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी काही प्रमोशन चालतात. तर गेल्या 6 महिन्यामध्ये आपण काही बँकांचे, निवडक बँकांचे कमी व्याजदर 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी असे बघत होतो. पण आता हे सरसकट हे झाल्यामुळे येत्या काही काळामध्ये मला वाटतं बँका हे बेनिफिट पास ऑन करायला बघतील. आणि मग तेव्हा गुंतवणूकदारांनी काय करावं, तर सर्वप्रथम मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या एक्झिस्टिंग तुमची जी सध्याची बँक आहे त्याच्याकडे जाऊन निगोशिएट करावं, त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगावं की माझा हे लोनचा हप्ता कमी करा किंवा मुदत कमी करा म्हणून. म्हणजे आपण एक म्हणतो की रक्कम माझा ईएमआय कमी करा. पण मला असं वाटतं की तुम्ही आता गेल्या 9 महिन्यामध्ये जर यूज टू असाल की जास्त पैसे भरण्यासाठी तुमची सवय झालीच असणार की, कारण तुमचा हप्ता वाढलेला असेल तर त्या केसमध्ये तुम्ही मुदत जर कमी करता आली तुम्हाला, तर ते फार त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पण याचबरोबर नाईक सर, अनेक जण याच दरम्यान विचार करतात की आता 0.5% कपात आहे, याच्या पुढे आणखीन कदाचित 0.5% होईल का, अनेक जण वाट पाहत आहेत. याच याच्यात काही जण लोन ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करतात.
त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? करावं का आता लोन ट्रान्सफर, आणि करायचं असेल तर ते काय गोष्टी त्याच्यात लक्षात ठेवा? म्हणजे कसं होतं की बऱ्याचशा बँका ज्या असतात ना, तर त्या प्रोसेसिंग फी चार्ज करतात. म्हणजे तुम्ही एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे गेलात तर साधारणतः 0.5% आसपास तुम्हाला प्रोसेसिंग फी द्यावी लागते. आता ही प्रोसेसिंग फी होते तुमचे 20 लाखाचं जर कर्ज असेल समजा, किंवा तुम्ही 18 लाखाचंच कर्ज ट्रान्सफर करत असाल तर त्यावरती ते 0.5% लोड फी लागते. ती सर्वप्रथम तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागते आणि त्यासमोर तुम्हाला 0.5% बेनिफिट मिळत आहे. नक्कीच ते 2 वर्षामध्ये 1 वर्षामध्ये तुमचं ते बेनिफिट कव्हर होऊ शकतं. मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, जर पुढे परत रेट कट झाले तर ती नवीन बँक तुम्हाला त्या रेट कटचा फायदा लगेच देईल का? तर मला असं वाटतं की थोडंसं थांबावं या घडीला. मात्र व्याजदरांकडे बारीक लक्ष ठेवा पुढच्या 3 ते 6 महिन्यांमध्ये आणि नक्कीच उतरणाऱ्या व्याजदरांचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. लोन ट्रान्सफर करण्याकरता थांबावं, थोडे दिवस विचार करावा, वाट बघावी आणि मगच त्या संदर्भातला निर्णय घ्यावा. आणि तुम्ही दुसरं जे म्हणालात तेही महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या बँकेकडे जा आणि तुम्ही हप्त्याच्या संदर्भात, कालावधीच्या संदर्भात तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रत्यक्ष भेटून निगोशिएट करा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर याचे आणखीन काही पैलू आपण समजून घेणार आहोत. पाहत राहा पैसा झाला मग. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाईक सर, आधी आपण पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काही महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, पण त्याच्याच बरोबर आपण असं पाहतो की आगामी काळात व्याजदर जे आहेत सेव्हिंग अकाउंटवरचे, FD वरचे, तर याच्यात सुद्धा काही प्रमाणात कपात होऊ शकते. तर अशा वेळेला आताच तुम्ही काय आपल्या सगळ्या गुंतवणूकदारांना सल्ला द्या? फार चांगला प्रश्न आहे मिलिंदजी. मला असं वाटतं की आता बघा कसं होणार आहे की CRR कट देखील केले. CRR कट म्हणजे जो कॅश रिझर्व्ह रेशो, की बँकांनी किती पैसे स्वतःकडे ठेवावे यासाठी जो हे लिमिट असतं ते पण शिथिल केलेले आहे RBI ने. त्यामुळे अजून पैसे बाजारात येतील. जेव्हा बाजारात जास्त पैसे येतात तेव्हा लिक्विडिटीची गरज कमी झाल्यावर व्याजदर नॅचरली कमी होताना आपल्याला दिसतील. तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवरचे पण व्याजदर कमी होताना आपल्याला दिसतील. तर ह्या वेळेला गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे, तर जर तुम्हाला 1 वर्षाचं FD करायचं तर मी सजेस्ट करीन, जर तुम्ही 3 वर्षाचं करू शकत असाल तर तुम्ही लॉंग टर्म FD घ्या. कारण काय होईल की आपल्याला गेल्या 2 वर्षात असा कालावधी होता की या वर्षी तुम्ही 9%चं FD केलं, पुढच्या वर्षी गुंतवणूक रिन्यू करायला गेलात तर तुम्हाला 9.5% मिळत होते. आता तसं नाही होणार. ते 9%चे तुम्हाला पुढच्या वर्षी कदाचित 8.5 मिळतील आणि किंवा 8 मिळतील, आणि जेणेकरून तुमचा ऍव्हरेज 8.5% होतील व्याजदर. तर लॉंग टर्म फिक्स्ड डिपॉझिट जर तुम्हाला करता आले तर करावे. 3 वर्ष 5 वर्ष. तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट जर लॉंग टर्मचे करता आले तरी ते देखील करावे. कारण ते केवळ आत्ताच्या गुंतवणुकीवर नाही तर फ्युचर गुंतवणुकीवर, पुढे येणाऱ्या गुंतवणुकीवर देखील तुम्हाला चढ्या दराने व्याज मिळू शकतं. पण मग त्याच्याकरता आता काही कालावधीनंतर बजेट आहे तिथपर्यंतची वाट बघावी का तुम्ही आतापासून जे तुमचे लगेच पुढच्या काही दिवसात मोकळे होणारे पैसे ते सुद्धा तुम्ही लॉंग टर्मच्या दृष्टीनेच गुंतवावे? नक्कीच मिलिंदजी. कारण जसं तुम्ही प्रश्न विचारलात की लोनचं काय करावं, तर लोनला आपल्याला थांबता येतं कारण आपण पैसे देणार आहोत, व्याजदर देणार आहोत. पण जर व्याजदर आणि पैसे लावणार असू आपण आणि जर व्याजदर घसरणार असेल अशी अपेक्षा असेल येत्या काही काळामध्ये, जी एक शक्यता दिसते, कारण जसं मी म्हटलं की डायरेक्शन चेंज होते, तर गुंतवणूक करण्यासाठी थांबू नये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. कारण येत्या काळामध्ये हे रेट्स तुम्हाला फार लवकर, मला असं नाही वाटत की फार लवकर शार्पली रेट कट होईल. तुमचा प्रश्न होता की बजेटपर्यंत थांबावं. मला वाटतं हरकत नाही. जर तुमचे पैसे बजेटच्या आसपास मॅच्युअर होणार आहेत तर आता पैसे काढून घेण्याची घाई करू नये आणि पेनल्टी देण्याची घाई करू नये. पण जर आता जे काही पैसे आहेत ते तुम्ही लॉंग टर्म फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर अवेलेबल असतील तर ते लगेच लावावे. निखिल सर, याच्याचबरोबर जर का अशाच अनुषंगानं मला समजा स्टॉक मार्केटमध्ये काही गुंतवणूक करायची असेल, प्रामुख्याने बॉन्ड्समध्ये, आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्याही करता याचा उल्लेख मला करावासा वाटतो की आपल्याच पैसा झाला मोठामध्ये नाईक सरांनी याचा आवर्जून उल्लेख केला होता की इथून पुढच्या काळात बॉन्ड्समधली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर ठरू शकते. सर, त्या दृष्टीने काय सांगा? बघा कसं आहे ना म्हणजे जेव्हा आपण हा कार्यक्रम केला होता तेव्हा बॉन्ड फंड, म्हणजे जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा इन्कम फंड जे म्युच्युअल फंड असतात त्यांचे किंवा बॉन्ड प्राइसेस जे असतात त्या वरती जातात. कारण तुमचा जर जुना बॉन्ड 10% देत असेल आणि बाजारात 9%ने बॉन्ड अवेलेबल झाला तर तुमच्या बॉन्डला नक्कीच प्रीमियम मिळणार, तुमच्या ज्या सिक्युरिटीला नक्कीच प्रीमियम मिळणार. आणि त्या अनुषंगाने इन्कम फंडामध्ये गुंतवणूक योग्य ठरू शकते आता देखील. फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की
बराच काळ वाट बघितली व्याजदर कपातीची आणि बराच काळ आशा होती त्यांना की व्याजदरात कपात होईल, पण ती जास्त म्हणजे आरबीआयने अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लावला असं बाजारातल्या जाणकारांचं मत आहे. त्यामुळे जी प्राइस आहे, जी बॉन्डची वाढणारी प्राइस आहे ती आधीच डिस्काउंट केली होती, आधीच ती त्यामध्ये बिल्ट इन झाली होती. त्यामुळे येत्या काळामध्ये इन्कम फंडमध्ये जर गुंतवणूक करायची असेल ह्यापासून तर नक्की करता येईल, पण रिटर्न्स खूप वोलटाईल राहू शकतात. रिटर्न्स जसे आपण इन्कम फंडात बघितलं गेल्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न आले, 12-14%, 17% देखील रिटर्न गेल्या वर्षभरात येताना आपल्याला दिसले. ते रिटर्न्स येतील का मला शंका वाटते, कारण बाजाराने येणारा फ्युचर रेट कट आहे, फ्युचर येणारी भविष्यातली जी व्याजदरातली कपात आहे ती प्राइसमध्ये आधीच घेतलेली आहे असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे ज्यांना त्या दृष्टीने गुंतवणूक करायची त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं निखिल सरांनी सांगितलेला सल्ला. पण मग असे विशिष्ट काही शेअर्स किंवा विशिष्ट काही बॉन्ड्स सांगू शकाल, नेमके ते कुठल्या प्रकारचे असले पाहिजे? तुम्ही जसं आपण व्याजदर जर केवळ कमी होत आहे म्हणत असू आणि त्यामुळे कुठच्या कंपन्या, कारण गेल्या काही काळात शेअर मार्केट सुधारत आहे, म्हणजे मधल्या काळातली स्थिती वेगळी होती, आताची स्थिती थोडी वेगळी आहे, सुधारलेली आहे. नक्कीच. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर व्याजदराचा इम्पॅक्ट आपण बघितला तर एक नक्कीच बँकांना होऊ शकतो, पीएसयू बँकांना होऊ शकतो. दुसरा जो इम्पॅक्ट होतो तो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज किंवा ज्या कंपनीजना व्याज म्हणजे जे पैसे लिव्हरेज कंपनीज असतात, जे कंपनी बॉरो करून कर्ज घेऊन बिझनेस चालवत असतात, त्यांना नक्कीच त्याचा फायदा होताना आपल्याला दिसेल. दुसरा एक फायदा हा होतो कंझ्युमर गुड्सच्या कंपनीजना फायदा होऊ शकतो व्याजदरातल्या कपातीचा. कारण काय होतं की जेव्हा गुंतवणूकदार, जसं आपण मगाशी बघितलं की व्याजदर कमी झाल्यामुळे तुमच्या होम लोनचा इंटरेस्ट कमी झाल्यामुळे ईएमआय मध्ये बचत होते, तर त्यामुळे थोडे जास्त पैसे ग्राहकाच्या हातात राहतील. तर कन्झम्पशन जे आहे, बाईंग थोडंसं वाढू शकतं लॉंग टर्म मध्ये. आणि मी हे केवळ 0.5% झालं असं म्हणत नाही, मी एक ओव्हरऑल ट्रेंड येत्या काही काळात आपल्याला दिसायला मिळेल. तर दोन गोष्टी होतात की कमी व्याजदरामध्ये तुमची इंटरेस्ट कॉस्ट कंपन्यांची कमी होते, त्यामुळे बॅलन्स शीटवरती पॉझिटिव्ह परिणाम होतो. दुसऱ्या साईडला तुमचं मागणी वाढते, ग्राहकांकडे हातात पैसा जास्त असल्यामुळे, आणि त्यामुळे तुमचा सेल वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला पैसे म्हणजे तुमच्या ओव्हरऑल बॅलन्स शीटवर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. सो ह्या 2-3 टाईपच्या कंपन्यांकडे नक्कीच लक्ष देता येईल, पीएसयू बँक, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज किंवा कंझ्युमर गुड्सच्या कंपनीज. नक्की. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येणार आहोत. ब्रेकच्या नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा. आणखीनही काही महत्वाचे मुद्दे आपण निखिल सरांकडनं जाणून घेणार आहोत. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेकनंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण मगाचपासून जो 0.5% रेट बँकेनं कमी केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कसा कसा फायदा होऊ शकतोय या अनुषंगानं निखिल सरांच्याकडनं काही मार्गदर्शन घेतो. निखिल सर, याच अनुषंगानं काय सांगाल? जसं तुम्ही बॉन्ड्सच्या बद्दल सांगितलं, तर मार्केट सुधारत आहे, तर 0.5% जो कमी झालाय, तुम्हाला हे करायचं असेल तर काय आणखीन केलं पाहिजे हे सांगितलं. आणखीन काय टिप्स द्याल आपल्या प्रेक्षकांना? जसं आता आपण बघितलं की 2-3 गोष्टी केल्या पाहिजेत. एक, होम लोनसाठी तुम्ही जे तुमचे बँकांकडे निगोशिएट करायला सुरुवात केली पाहिजे किंवा थोडंसं थांबून तुम्ही केलं पाहिजे. दुसरं, लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट, गुंतवणूक करताना लॉंग टर्म फिक्स डिपॉझिटमध्ये करावी. तिसरं जे आहे की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कर्ज घ्यायचं आहे आणि घाई नसेल तर थोडंसं टाळावं नवीन कर्ज घेण्याचं, कारण येत्या काही काळामध्ये तुम्हाला व्याजदर कमी होताना देखील दिसतील. सो ह्या 2-3 गोष्टींचा नक्कीच विचार करावा. चौथं एक आपण बघतो नेहमी की जेव्हा जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा इक्विटी मार्केट चालतात, असं आपलं एक साधारणतः धारणा असते आणि मग आपण गुंतवणूक करायला शेअर बाजारात सुरू करतो. पण डेटा पॉइंट्स जे आत्ताचे आहेत ते नेहमी सजेस्ट करतात की केवळ व्याजदर कमी आल्याने शेअर बाजार वाढेलच याची शाश्वती नसते. येत्या काही काळामध्ये गेल्या काही काळामध्ये सरकारने बऱ्याचशा पॉलिसी इनिशिएटिव्ह घेतले, पण अजूनही बरंच काम बाकी आहे. त्यामुळे सरसकट मार्केट वरतीच जाईल अशी अपेक्षा बाळगणं थोडंसं चुकीचं ठरेल. मात्र तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत नसाल तर सुरू करायला हरकत नाही आता सध्या, असं मला वाटतं.
समजा काही जण असे असेल की ज्यांना अजूनही शेअर बाजारात जे अजूनपर्यंत गेलेले नाहीत, पण आता तुम्ही हे सगळं विश्लेषण केल्यानंतर त्यांना वाटतंय की शेअर बाजारात सुद्धा जावं, आणि ज्यांची एफडी मध्ये आता थोडीशी गुंतवणूक आहे, तर आत्ताच्या सगळ्या स्थितीमध्ये एफडीतली गुंतवणूक किंवा जवळ असलेले एखादे जे काही पैसे असतील ते काढून आता शेअर बाजारात जावं का? नक्कीच मिलिंदजी, मला असं वाटतं की जोपर्यंत असं आपल्याला टेम्पटेशन होत आहे की मी फिक्स डिपॉझिट मधले थोडेसे पैसे परत मी सांगतो काढून शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तोपर्यंत हरकत नाही. पण जेव्हा गुंतवणूकदारांना असा मोह व्हायला सुरुवात होईल की आता मी थोडंसं कर्ज घेतो आणि शेअर बाजारात गुंतवणूक, तेव्हा तर नक्कीच टाळावं. सध्या मला नाही वाटत की मार्केट्स 20,000 आहेत तरी पण खूप ओव्हर प्राइस्ड आहेत. फॉर जे एक लक्षात घ्या की मार्केट्स गेल्या काही काळामध्ये आपण वाढले आहेत ते FIIच्या फ्लोजमुळे वाढलेत, परदेशी गुंतवणूकदारांच्या फ्लोमुळे वाढलेत. परदेशी गुंतवणूकदारांनी अजूनही म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे इंडियाचं पार्टिसिपेशन अजूनही कमी आहे, ते अजूनही गुंतवणूक करतील. मात्र कसं होतंय की 20,000चा टप्पा जेव्हा आपण गाठतो तेव्हा जे जुने गुंतवणूकदार आहेत, आणि डेटा पॉईंट आपण गेल्या कार्यक्रमात देखील चर्चा केली होती की जे जुने गुंतवणूकदार आहेत जे 20,000ला आले आणि ते थकून जातात की त्यांची ज्या कंपन्यांचे स्टॉक घेतले होते ते चालत नाही आहेत किंवा म्युच्युअल फंडची एनएव्ही तिकडेच परत आलेली आहे, तर ते निघून जात. जोपर्यंत ते गुंतवणूकदार पूर्णतः निघून जात नाही तोपर्यंत नवीन रॅली सुरू होत नाही, आणि ते आता सध्या निघून जायच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांचे सगळे पैसे जे आता आपण गेल्या 6 महिन्यात बघितलं की भारतीय गुंतवणूकदार सातत्याने शेअर बाजारातून निघत होते आणि समोर परदेशी गुंतवणूकदार खरेदी करत होते. आता हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर भारतीय गुंतवणूकदार निघतायत आणि परदेशी गुंतवणूक ज्यांच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, जास्त पैसे आहेत, ते गुंतवणूक करतायत, तर नक्कीच आपण त्यांना जर फॉलो केलं, त्यांचा जर हे केलं, अनुकरण केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर हे जे गुंतवणूकदार जुने निघतात त्यांचे जी लिक्विडिटी येते, जे शेअर्स विकतात, ते आपण नक्कीच आपण एंट्री पॉईंट म्हणून नवीन गुंतवणूकदारांनी बघितलं पाहिजे. निखिल सर, ऍक्च्युअल बजेट घेण्याकरता अजून थोडासा कालावधी आहे, पण तरी अनेक संस्थांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. सर्वसामान्य पगारदाराच्या दृष्टीने किंवा मध्यमवर्गीयाच्या दृष्टीने तुम्ही कसं पाहता, काय काय अपेक्षित असलं पाहिजे जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात मधल्या काही काळात जशी महागाई काही प्रमाणात वाढली, पगार सुद्धा काही प्रमाणात वाढलेले आहेत, तर ते पाहता कसं पाहता तुम्ही येणाऱ्या सगळ्या गोष्टी? येणारं बजेट थोडंसं ट्रिकी असणार आहे, कारण हे थोडं पॉप्युलिस्ट देखील करावं लागणार. ऍट द सेम टाइम सरकारला ह्याचं भांडण ठेवतायत आणि सातत्याने, आणि की जर त्यांनी खूप पॉप्युलिस्ट असं बजेट आणलं तर ते परदेशी गुंतवणूकदार किंवा ओव्हरऑल भारताच्या इमेजसाठी चांगलं राहणार नाही. तर हे कॉम्बिनेशन असेल. मला असं वाटतं की जे काही रिफॉर्म्स आणतायत ते सरकार बजेटच्या आधी बजेटच्या बाहेर घेऊन येईल, आणि येताना सामान्य गुंतवणूकदारांना दिलासा देणारा किंवा दिलासा मिळेल असं वाटणारे काही रिफॉर्म्स अशा बजेटमध्ये येतील. आपल्याला एक फोन आलेला आहे, रवींद्र शिंदे यांचा फोन आहे पुण्याहून. शिंदे बोला. नमस्कार सर. हा नमस्कार. तुमची लॉर्ड फायनान्समध्ये गुंतवणूक केली होती 2019 झाली. हा, त्याचा आता काय पैसे मिळाले नाहीत आणि काय? मला ही कंपनीबद्दलची केस म्हणजे थोडीशी ज्ञात आहे. मला असं वाटतं की मुंबईमध्ये लॉर्ड फायनान्स ऑफिस देखील आहे, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता मध्ये म्हणजे, आणि त्यांच्याकडे तुमचं जे काही पत्रव्यवहार आहे तो चालू ठेवा. म्हणजे जर तुम्ही पत्रव्यवहार नेटाने चालू ठेवला आणि जर परत त्यांच्याकडे काही फंड झाले तर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. हा, तुम्हाला काही विचारायचं आणखी? नाही, त्यांचा फोनही कट झालाय. त्यामुळे आपल्याकडे फक्त अगदी 30 सेकंद आहेत. जाता जाता तुम्ही मगाशी बजेटच्या अनुषंगानं सांगत होतात, मला वाटतं एखादा मुद्दा राहिला होता. नाही, मला असं वाटतं की बजेट मधनं म्हणजे बजेटच्या आधी सरकार बाकी जे रिफॉर्म्स आहेत ते करतील, आणि डिझेल प्राइस हाईक वगैरे बजेटच्या आधीच त्यांनी करताना आपण दिसलंय, आणि मग कदाचित थोडंसं असं आपल्याला आनंद देईल, असं दिलासा मिळतोय असं वाटणाऱ्या काही गोष्टी बजेटमध्ये येताना दिसतील. मला असं वाटतं की बजेटकडनं काही एक्सपेक्टेशन करण्यापेक्षा किंवा ओव्हरऑल सरकारच्या पॉलिसीकडनं काही एक्सपेक्टेशन करण्यापेक्षा ज्या संध्या आहेत ज्या आपण आज डिस्कस केल्या त्यातल्या जर त्यांचा जर फायदा गुंतवणूकदारांनी घेतला तर टॅक्सेशनचे बेनिफिट्स किंवा बाकीच्या बेनिफिट्सपेक्षा फार मोठे बेनिफिट्स त्यांना त्यांच्या गुंतवणुकीतनं किंवा तुमच्या ज्या होम लोन मधल्या बचतीतनं होतील असं मला वाटतं. नक्कीच निखिल सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे टिप्स दिल्यात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल.
या एपिसोडमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या वेळेला आणखीन काही नवीन मुद्द्यांसह तुमच्यासमोर परत येऊया. पाहत राहा